आम्हाला तुमच्या फिल्म्सविषयी जाणून घ्यायला आनंद होईल. ओके. हां, माझी एक उम्मीद नावाची शॉर्ट फिल्म आहे आणि ती एक लाईफ ऑफ होप त्याच्यावर आहे, म्हणजे आपली आशा, जीवनाची आशा त्याच्यावर आधारित आहे ती फिल्म. आणि त्याचा स्टोरी सांगण्यापेक्षा तो जीवनात एक होप देणं हेच त्या फिल्मच्या माध्यमातून मी साध्य करण्याचा प्रयत्न केला. आणि मला बेसिकली फेसबुकवर 4-5 लाईनची एक गोष्ट मी वाचली होती. नंतर मग मी त्या शिल्पा सिन्हा म्हणून आहे तिला मी अप्रोच पण झालो आणि म्हटलं ह्यांच्यावर मी शॉर्ट फिल्म होतो, तिथं नाव दिलं स्टोरी म्हणून. आणि मग बाकी मी पण डेव्हलप केली, मग स्क्रीन प्ले आणि मग पुढे रुपाली शेहुलकर म्हणून आहे तिने मग डायलॉग लिहिले आणि मग मी डायरेक्ट केली ती फिल्म. 7व्या अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यासारख्या चित्रपट महोत्सवामध्ये 290 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये पहिल्या 75 चित्रपटामध्ये आपल्या चित्रपटाची या ठिकाणी निवड होती. याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? मला फार भारी वाटतंय, कारण बेसिकली अण्णाभाऊ साठे हे नावच म्हणजे त्याला म्हणजे काही बोलणार, म्हणजे अण्णाभाऊ साठे नावच ऐकल्यावर 41 वय त्यांचं आणि त्या वयात त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या. म्हणजे काय लेवलचं ग्रेट टॅलेंट. आणि फक्त टॅलेंटच नाही, सामाजिक बांधिलकी किती. त्यांचे जे पोवाडे आहेत, एक पोवाडे 10 भाषणांबरोबरचे आहेत त्यांचे. संयुक्त महाराष्ट्र, माझी मैना गावाकडे राहिली, माझी